नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट एक्झामवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, येणाऱ्या काळात ग्रामसेवक पदासाठीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत आणि या परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक आहे कृषी तांत्रिक घटक. यावर परीक्षेमध्ये तब्बल 40 प्रश्न 80 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला हे तांत्रिक प्रश्न व्यवस्थित करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण या तांत्रिक प्रश्नांची व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वारांना काय म्हणतात? ग्रहीय वारे म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्रहीय वारे. समोरचा प्रश्न, कृषी विभागाच्या भेट व प्रशिक्षण योजनेचे जनक डॅश डॅश यांना म्हटले जाते. पहा, कृषी विभागाच्या भेट व प्रशिक्षण योजनेचे जनक डेनियल बेनॉर यांना म्हटले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डेनियल बेनॉर. समोरचा प्रश्न, मेहसाणा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? पहा, मेहसाणा ही म्हैसीची जात आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 म्हैस. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश डॅश डॅश हा आहे. पहा मित्रांनो, आपणास सर्वांना माहिती आहे कोकणामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कोकण. समोरचा प्रश्न, पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी डॅश डॅश यासाठी असते. पहा, पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी डॅश डॅश यासाठी असते. कोणत्या पिकासाठी असते? कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी असते? तर ती असते ऊस पिकामध्ये. असा प्रश्न आहे, कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त पाण्याची मागणी असते? ती असते ऊसामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऊस. ऊसामध्ये असते. राईट. पुढे पाहूया, सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? सुवर्ण क्रांती ही फळबागाशी संबंधित आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फळे, फळांशी संबंधित. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मासे गोड्या पाण्यात सापडतात? पहा, कोणते मासे गोड्या पाण्यात सापडतात? सुरमई, पापलेट, रोहू. वरीलपैकी कोणतेही नाही. तर जो रोहू मासा आहे ना मित्रांनो, तो गोड्या पाण्यात सापडणारा मासा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रोहू. ओके, समोरचा प्रश्न, उच्च पैदास पिकांच्या जातीची लागवड, खते, जलसिंचन आणि कीडनाशके यासारख्या कृषी आदानांच्या वापरामुळे धान्य उत्पादनात झालेली वाढ म्हणजे डॅश डॅश होय. त्यासाठी म्हणतात हरित क्रांती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हरित क्रांती. ओके, आणि हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतामध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन आणि दुग्ध क्रांतीचे डॉक्टर वर्गीस कुरियन. खोडवा पीक पद्धतीमध्ये डॅश डॅश या विविध प्रणाली आहेत. पहा, खोडवा पीक पद्धतीमध्ये साहचर्य शेती आणि आलटून पालटून शेती, असोसिएटेड फार्मिंग अँड अल्टरनेटिव्ह फार्मिंग या प्रणालीचा समावेश आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 साहचर्य शेती आणि आलटून पालटून शेती, असोसिएटेड फार्मिंग अँड अल्टरनेटिव्ह फार्मिंग. ओके, समोरचा प्रश्न, तुषार सिंचनामुळे पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत डॅश डॅश पाण्याची बचत होते. पहा, तुषार सिंचनामुळे मित्रांनो 35% पाण्याची बचत होते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 35%. समोरचा प्रश्न, डॅश डॅश शेळीच्या जातीस दुधाची राणी मिल्क क्वीन म्हणून ओळखले जाते. तर ते सानेन या शेळीच्या जातीस दुधाची राणी मिल्क क्वीन म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सानेन. समोरचा प्रश्न, डॅश डॅश ही मक्याची चाऱ्यासाठीची जात आहे. सर्वांना माहिती आहे, आता आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न घेतलेला आहे, तो आहे आफ्रिकन टॉल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आफ्रिकन टॉल ही मक्याची चाऱ्यासाठी प्रसिद्ध जात आहे. ओके, समोरचा प्रश्न, आम्ल विम्ल निर्देशकांपट्टा pH व्हॅल्यू डॅश डॅश पर्यंत असतो. आम्ल विम्ल pH व्हॅल्यू 1 ते 14 पर्यंत असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ते 14. समोरचा प्रश्न, मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण वाढल्यास त्याचा पीक वाढीवर डॅश डॅश याप्रमाणे विपरीत परिणाम होतात. पहा, मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण वाढल्यास पिकाची मुळे व कोशिका अकार्यक्षम होतात का? बरोबर आहे. काही वेळेस मुळे जळून निष्क्रिय होतात, हे देखील बरोबर आहे. क्षाराचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या दृष्टीने अपायकारक होणे, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व कारणांमुळे मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण वाढल्यास पिकावर हे विपरीत परिणाम होतात. ओके, पुढे पाहूया,
खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे? पहा मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन विहीर या माध्यमातून होतं. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विहीर जलसिंचन. समोरचा प्रश्न, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. पहा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्यालय हे आहे दिल्लीमध्ये. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दिल्ली. समोरचा प्रश्न, खालीलपैकी जमिनीतील मायक्रोन्यूट्रियन्स कोणता आहे? पहा, जमिनीतील मायक्रोन्यूट्रियन्स कोणता आहे ते सांगायचं आहे. सी ए कॅल्शियम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न, 2,4-D तणनाशक जमिनीत डॅश डॅश दिवस अवशेष स्वरूपात राहते. 2,4-D हे 2,4-D तणनाशक जमिनीत 14 ते 30 दिवस अवशेष स्वरूपात राहते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 14 ते 30 दिवस. समोरचा प्रश्न, जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगांना डॅश डॅश म्हणतात. पहा, जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगास झुनॉटिक म्हणतात. काय? झुनॉटिक. ओके, झुनॉटिक म्हणजे जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगांना झुनॉटिक संबोधले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 झुनॉटिक. समोरचा प्रश्न, आच्छादित पिकांना डॅश डॅश असंही म्हणतात. आच्छादित पिकांना काय म्हणतात? तर त्यांना हिरवळीची खते देखील म्हणतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हिरवळीची खते. समोरचा प्रश्न, डॅश डॅश याच्या व्यवस्थेमुळे मृदा सेंद्रिय द्रव्य पदार्थ आणि पोषण मूल्यांची गुणवत्ता सुधारते. ओके, कशामुळे? तर पीक अवशेषांच्यामुळे मृदा सेंद्रिय द्रव्य पदार्थ आणि पोषण मूल्यांची गुणवत्ता सुधारते मृदेमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पीक अवशेष. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांना जलविद्याचे हायड्रोलॉजीचे आद्य प्रवर्तक मानतात. कोणाला? तर हॅले यांना जलविद्याचे हायड्रोलॉजीचे आद्य प्रवर्तक मानतात. हॅले यांना. ओके, हॅले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हॅले. समोरचा प्रश्न, भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात डॅश डॅश याचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? तर अंतक्षेपण विहिरींचा, इंजेक्शनचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतक्षेपण विहिरी इंजेक्शन. समोरचा प्रश्न, ठिबक सिंचन ही डॅश डॅशने जगाला दिलेली देणगी आहे. पहा, आपण सर्वांना माहिती आहे ठिबक सिंचन ही इस्रायलने जगाला दिलेली देणगी आहे मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इस्रायल. समोरचा प्रश्न, आता पहा, आतापर्यंत आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले मित्रांनो. ओके, आता हा जो प्रश्न आहे तो आपण मागेच पाहिलेला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. आत्ता आपण पाहिलेल्या प्रश्नांपैकी हा प्रश्न आहे. चला, मेहसाणा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? गाई, म्हैस, घोडा, मेंढी. हे 4 पर्याय तुम्हाला या प्रश्नासाठी, आणि या 4 पर्यायांपैकी तुम्हाला योग्य प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. डॅश डॅश ही ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे. पहा, ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे सहकारी तत्वावरील शेती. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सहकारी तत्वावरील शेती. समोरचा प्रश्न, भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश यांच्या नावे झाली. पहा, भारतामध्ये पहिल्या कृषी विद्यापीठाची स्थापना गोविंद वल्लभ पंत यांच्या नावे झाली. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गोविंद वल्लभ पंत. समोरचा प्रश्न, शेणखतामध्ये डॅश डॅश टक्के नत्र असते. पहा, शेणखतामध्ये 0.5% इतकं नत्र असते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 0.5%. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषी हवामान विभागामध्ये डॅश डॅशच्या आधारावर विभागलेले आहे. पहा, आपले महाराष्ट्र राज्य 9 कृषी हवामान विभागामध्ये विभागलेले आहे आणि ते पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती यांच्यावर विभागलेले. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1
पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती. ओके, समोरचा प्रश्न मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपरमधून घेतलेले आहेत. म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी भरती, जिल्हा परिषदेने घेतलेल्या ग्रामसेवक, कंत्राटी ग्रामसेवकच्या परीक्षा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमधून घेतलेले PYQ आहेत. ओके, त्यानंतर अन्नधान्याच्या डॅश डॅश किमतीचा परिणाम सर्वसाधारण, अन्नधान्याच्या डॅश डॅश किमतीचा परिणाम सर्वसाधारण दरवाढ व जीवन खर्च यावर स्थैर्याच्या दृष्टीने अनुकूल असा होतो. कशाचा? तर अन्नधान्याच्या कमी किमतीचा परिणाम. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कमी किमतीचा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गायीत फॅटचे प्रमाण अधिक आहे? पहा, फॅटचे प्रमाण अधिक असतं जर्सी गायीमध्ये. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जर्सी. समोरचा प्रश्न, जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस डॅश डॅश म्हणतात. पहा, जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस जमिनीचा पोत असं म्हटलं जातं मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जमिनीचा पोत. समोरचा प्रश्न, पहा IWMI म्हणजे, पहा IWMI म्हणजे इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. काय? इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? ते असेल पर्याय क्रमांक C आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्था. ओके, आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्था. समोरचा प्रश्न, एका शेतामध्ये एकावेळी 2 किंवा अधिक पिकांची लागवड जवळजवळ केली जाते, याला डॅश डॅश पद्धत असे म्हणतात. पहा, एका शेतामध्ये एकावेळी 2 किंवा अधिक पिकांची लागवड जवळजवळ केली जाते, त्याला आंतरपीक पद्धत बोलतात मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंतरपीक. समोरचा प्रश्न, राज्यातील एकमेव पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे. पहा मित्रांनो, राज्यातील एकमेव पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नागपूर. समोरचा प्रश्न, पाणथळ जमिनीत कोणती झाडे लावावी? पाणथळ जमिनीमध्ये शेवरी, निलगिरीची झाडे लावावी. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 शेवरी, निलगिरी. समोरचा प्रश्न, पश्चिम बंगालमधील डाव्या सरकारने 1977 साली डॅश डॅश जमीन सुधारणा पद्धत अंमलात आणली. पहा, कोणती जमीन पद्धत? बरगा ऑपरेशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बरगा ऑपरेशन. पश्चिम बंगालमधील डाव्या सरकारने कधी? 1977 साली. राईट. पुढे पाहूया, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, BSKKV डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे दापोली येथे. ओके, पर्याय क्रमांक D दापोली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दापोली येथे आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय. समोरचा प्रश्न, भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांकरिता डॅश डॅश सेंटीमीटर खोलीवर मातीचा नमुना घेतला जातो? तर तो 20 ते 25 सेमी खोलीवर. ओके, भात आणि नागली, भुईमूग इत्यादी पिकांकरिता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 20 ते 25 सेंटीमीटर. समोरचा प्रश्न, भाताच्या डॅश डॅश या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे. पहा, भाताच्या पनवेल 1 या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आली. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पनवेल 1. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही? पहा, चवळी, ताग, बरसीम, भुईमुंग पेंड. पहा, भुईमुंग पेंड हे हिरवळीचे खत नाही मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भुईमुग पेंड. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सेंद्रिय खत नाही? कंपोस्ट, शेणखत, गोबर गॅस, स्लॅरी, धेंचा. पहा, धेंचा सेंद्रिय खत आहे का मित्रांनो? तर ते आहे हिरवळीचे खत. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 धेंचा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही?
पहा रासायनिक खत कोणतं नाही तर ते SSP DAP नीम कोटेड युरिया ही काय रासायनिक खते आहेत. करंज पेंट हेच रासायनिक खत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 करंज पेंट. समोरचा प्रश्न गांडूळच्या डॅश डॅश जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो. पहा गांडूळच्या आयसेनिया फोइटिडा या जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आयसेनिया फोइटिडा. ही बाकी अशीच नावं दिलेली आहेत, ही काही गांडूळच्या जाती नाही आहेत. ओके, त्यानंतर आयसेनिया फोइटिडा आणि लुब्रिकस युजिनी. कोणते? आयसेनिया फोइटिडा आणि लुब्रिकस युजिनी या महत्त्वाच्या जाती आहेत गांडूळाच्या. खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त आहे? पहा कोणते खत नत्रयुक्त आहे? म्युरेट ऑफ पोटॅश, रॉक फॉस्फेट, SSP युरिया. पहा युरियाच हे नत्रयुक्त खत आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 युरिया. समोरचा प्रश्न 10-20-20 हे डॅश डॅश प्रकारचे खत आहे. पहा 10-20-20-20 हे मिश्र खत आहे मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मिश्र खत. समोरचा प्रश्न युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते. पहा युरियामध्ये नत्राचे प्रमाण 46% असते मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 46%. समोरचा प्रश्न भाताच्या जयावाणाचा पीक कालावधी डॅश डॅश दिवस आहे. पहा भाताच्या जयावाणाचा पीक कालावधी 125 ते 130 दिवस आहे मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 125 ते 130. ओके, समोरचा प्रश्न भाताची खालीलपैकी कोणती जात गरव्या प्रकारची आहे? कोणती? तर ती आहे कर्जत 3. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कर्जत 3. समोरचा प्रश्न भात पिकाची खालीलपैकी कोणती संकरित जात आहे? जया, विक्रम, सह्याद्री, RP 414. तर यामध्ये जी सह्याद्री आहे ती भात पिकाची संकरित जात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सह्याद्री. समोरचा प्रश्न आता पहा आतापर्यंत आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले मित्रांनो. ओके, आता या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ओके, पहा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आत्ताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे, याचं उत्तर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. चला लगेच द्या. ओके, ऊती संवर्धनाद्वारे निवड केलेल्या नागली पिकाच्या वाणाचे डॅश डॅश हे नाव आहे. पहा ऊती संवर्धनाद्वारे निवड केलेल्या नागली पिकाच्या वाणाचे नाव आहे दापोली नंबर 2. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दापोली नंबर 2. समोरचा प्रश्न कोकण सदाबहार ही डॅश डॅश या पिकाची जात आहे. पहा कोकण सदाबहार ही चवळी या पिकाची जात आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चवळी. समोरचा प्रश्न कोकणात भात पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमुख पीक डॅश डॅश हे आहे. पहा कोकणात भात पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमुख पीक आहे कडवा वाल. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कडवा वाल. समोरचा प्रश्न कोकण ट्रॉम्बे टपोरा ही डॅश डॅश या पिकाची जात आहे. पहा कोकण ट्रॉम्बे टपोरा ही भुईमुगाची जात आहे मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भुईमुग. समोरचा प्रश्न भात पिकावरील डॅश डॅश ही प्रमुख कीड आहे. पहा भात पिकावर प्रमुख कीड आहे खोडकिडा. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 खोडकिडा. समोरचा प्रश्न पर्यावरणाचे संतुलन राखून रोगांची किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यास अवलंबिलेल्या योजनेस डॅश डॅश असे म्हणतात. पहा पर्यावरणाचे संतुलन राखून रोगांची किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यासाठी जी अवलंबलेली उपाययोजना आहे त्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन. ओके, समोरचा प्रश्न
खालीलपैकी डॅश डॅश ही पेरू पिकाची जात आहे. पहा शुगर बेबी, सरदार, वेंगुर्ला 7, बाणवली. पहा शुगर बेबी ही कशाची जात आहे तर शुगर बेबी ही आहे पेरूची. सरदार ही शुगर बेबी नाही, सरदार ही पेरूची जात आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सरदार ही पेरू या पिकाची जात आहे. ओके, त्यानंतर हापूस जातीच्या आंबा झाडांना डॅश डॅश फलधारणा होत असते. पहा हापूस जातीच्या आंबा झाडांना वर्षाआड फलधारणा होत असते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वर्षाआड. समोरचा प्रश्न हापूस जातीच्या आंबा झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी डॅश डॅश या संजीवकाचा वापर केला जातो. पहा हापूस जातीच्या आंबा झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल कशाची पॅक्लोब्युट्राझोल या संजीवकाचा वापर केला जातो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पॅक्लोब्युट्राझोल. पहा पॅक्लोब्युट्राझोल. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश ही जात काजू पिकाची नाही. पहा कोणती जात काजू पिकाची नाहीये तर वेंगुर्ला 4, श्रीवर्धन रोटा, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 1. वेंगुर्ला पासून होणाऱ्या सर्व जाती काजू पिकाच्या आहेत. मग यामध्ये असा एकच पर्याय आहे श्रीवर्धन रोटा, ती काजू पिकाची जात नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 श्रीवर्धन रोटा. समोरचा प्रश्न फणस पिकाची कोकण प्रोलिफिक ही अधिक उत्पन्न देणारी डॅश डॅश फणसाची जात आहे. पहा फणस पिकाची जी कोकण प्रोलिफिक ही अधिक उत्पन्न देणारी जात आहे ती कापा फणसाची जात आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कापा. समोरचा प्रश्न जांभूळ पिकाची डॅश डॅश ही जात अधिक उत्पन्न व मोठी फळे देते. पहा जांभूळ पिकाची जी कोकण बहाडोली ही जात आहे ती अधिक उत्पन्न व मोठी फळे देते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कोकण बहाडोली. समोरचा प्रश्न करवंदामध्ये डॅश डॅश जीवनसत्व विपुल असते. पहा करवंदामध्ये क जीवनसत्व विपुल असते मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 क. समोरचा प्रश्न गुटी कलम पद्धतीने डॅश डॅश या पिकाची अभिवृद्धी केली जाते. पहा गुटी कलम पद्धतीने पेरू या पिकाची अभिवृद्धी केली जाते मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पेरू. ओके, समोरचा प्रश्न सुपारी झाडावर डॅश डॅश या प्रमुख रोगाचा प्रादुर्भाव होतो. पहा सुपारी झाडावर काळ्या रोगाचा प्रमुख प्रादुर्भाव होतो, कोळ्या रोगाचा. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कोळे रोग. समोरचा प्रश्न चिकूची डॅश डॅश ही जात प्रसिद्ध आहे. पहा चिकूची जी काली पत्ती, पिली पत्ती आणि क्रिकेट बॉल या जाती आहेत त्या प्रसिद्ध आहेत. मग यापैकी इथे आहे काली पत्ती जात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 काली पत्ती. काली पत्ती ही चिकूची प्रसिद्ध जात आहे. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश ही केळी पिकाची जात नाही. कोणती हरिसाल, श्रीमंती, सफेद वेलची आणि शुगर बेबी. पहा कोणती जाती केळी पिकाची नाही. हरिसाल, श्रीमंती, सफेद वेलची या तर केळी पिकाच्या जाती नाहीत. फक्त शुगर बेबी ही जात केळी पिकाची नाही. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 शुगर बेबी ही केळी पिकाची जात नाही. समोरचा प्रश्न डॅश डॅश ही अधिक दूध देणारी संकरित गायीची जात आहे. पहा अधिक दूध देणारी संकरित गायीची जात आहे जर्सी. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जर्सी. समोरचा प्रश्न गिरिराज कोंबडीची निर्मिती डॅश डॅश या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे. पहा मित्रांनो जी गिरिराज कोंबडी आहे तिची निर्मिती बेंगलोर येथील पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बेंगलोर. समोरचा प्रश्न जिताडा हा मासा सवयीने डॅश डॅश आहे. पहा जिताडा हा मासा सवयीने सर्वभक्षक आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सर्वभक्षक. समोरचा प्रश्न वांगी या भाजीपाल्याचे पीक डॅश डॅश हंगामात घेतले जाते. पहा मित्रांनो वांगी या भाजीपाल्याचे पीक सर्व हंगामात घेतले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व हंगामात. समोरचा प्रश्न चंदन वृक्षाला वर्षातून डॅश डॅश वेळा फुले येतात. चंदन वृक्षाला वर्षातून 2 वेळा फुले येतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 2. समोरचा प्रश्न
अतिलघु पाणलोट डॅश डॅश हेक्टर क्षेत्रापर्यंत असते. पहा, अतिलघु पाणलोट 10 हेक्टर क्षेत्रापर्यंत असते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 10. समोरचा प्रश्न, वनामती प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश येथे आहे. पहा, वनामती हे प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नागपूर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत डॅश डॅश वर्गातील शेतकऱ्यांना विहीर व इतर बाबीचा लाभ दिला जातो. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत जे अनुसूचित जाती वर्गातील शेतकरी आहेत त्यांना विहीर व इतर बाबींचा लाभ दिला जातो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अनुसूचित जाती. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत. आता याच प्रश्नांपैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, पहा, गुटी कलम पद्धतीने डॅश डॅश या पिकाची अभिवृद्धी केली जाते. यासाठी तुम्हाला 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी योग्य प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. याचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते उत्तर तुम्हाला माहिती आहे, फक्त ते तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते? पहा मित्रांनो, आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी त्याच्या बाजूने रिंगिंग केलं जातं. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रिंगिंग. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते? पहा, कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते? तर ते केळीला असते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 केळी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन चालते? पहा, उथळ जमीन कोणत्या फळाला चालते रे? तर पेरू, बोर, केळी, अननस. पहा, जे बोर आहे ना मित्रांनो, ते उथळ जमिनीवर व्यवस्थित उगवून येतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बोर. चांगल्या पद्धतीने उगवते ते उथळ जमिनीवर. पुढे पाहूया, बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव डॅश डॅश हे आहे. पहा, बोंबीलचं शास्त्रीय नाव काय आहे? तर हार्पोडॉन नेहरियस. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हार्पोडॉन नेहरियस. ओके, पुढे पाहूया, महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी कोणते जाळे वापरतात? पहा मित्रांनो, महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी डोल आणि ट्रॉल हे जाळे वापरले जाते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक ए व ब दोन्ही बरोबर. ओके, पुढे पाहूया, खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी किती तापमान असावे लागते? पहा मित्रांनो, खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान लागतं. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 30 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस. पुढे पाहूया, भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? पहा, भात शेतीमध्ये तिलापिया या माशाचे संवर्धन करता येते. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तिलापिया. समोरचा प्रश्न, भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय, तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुडूप होय. हे विधान डॅश डॅश आहे. पहा, भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत आहे, हे विधान बरोबर आहे, आणि चहा ही एक प्रकारची ही वनस्पती एक प्रकारचे झुडूप आहे, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे हे पूर्णतः बरोबर विधान आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पूर्णतः बरोबर आहे. समोरचा प्रश्न, पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? पहा, पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रामध्ये पुणे येथे आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पुणे. समोरचा प्रश्न, पर्शियन चक्राचा डॅश डॅश उपयोग होतो? पहा, पर्शियन चक्राचा पाणी उपसण्यासाठी उपयोग होतो मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पाणी उपसण्यासाठी. समोरचा प्रश्न, पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? पहा, मसाले, चहा, तेलबिया, कडधान्य. मित्रांनो, पीत क्रांती ही तेलबियांच्या उत्पादनाशी संबंधित आहे. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तेलबिया. समोरचा प्रश्न, फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळविण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता? पहा, फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे हाय डेन्सिटी प्लांटिंग. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हाय डेन्सिटी प्लांटिंग. समोरचा प्रश्न,
कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते? पहा, कवठ, सीताफळ, बोर, फणस यापैकी बोर या फळझाडाची छाटणी केली जाते, बोराची. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बोर. ओके, समोरचा प्रश्न, भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? पहा मित्रांनो, भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणतात ओलेरीकल्चर. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ओलेरीकल्चर. समोरचा प्रश्न, हरळी डॅश डॅश तण आहे. पहा, हरळी हे बहुवर्षायू तण आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बहुवर्षायू. समोरचा प्रश्न, आळू खाताना घसा खवखवतो कारण त्यामध्ये डॅश डॅश या द्रव्याचे प्रमाण जास्त होते. पहा, आळू खाताना घसा खवखवतो कारण त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम ऑक्झलेट रिफाइड्स. ओके, समोरचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात? पहा मित्रांनो, भारतात नत्रयुक्त प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नत्रयुक्त. समोरचा प्रश्न, जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा सुयोग्य वापर कसा करावा यासाठी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील संस्था कोणती? पहा, तर ती संस्था आहे वाल्मी. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वाल्मी. समोरचा प्रश्न, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व डॅश डॅश प्रमाणावरून करतात. पहा, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व सोडियमच्या प्रमाणावरून करतात. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सोडियम. समोरचा प्रश्न, टोमॅटोच्या फळास लाल रंग कशामुळे येतो? पहा मित्रांनो, टोमॅटोच्या फळास लाल रंग हा लायकोपिनमुळे येतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लायकोपिन. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात केशर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन म्हणून कोणता विभाग घोषित केला आहे? पहा मित्रांनो, महाराष्ट्रात केशर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन म्हणून मराठवाडा विभाग घोषित केला आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मराठवाडा विभाग. समोरचा प्रश्न, मैंद या अवजाराने कोणती कामे करतात? पहा, मैंद या अवजाराने ढेकळे फोडण्याचं काम केले जातं. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ढेकळे फोडणे. समोरचा प्रश्न, अन्नधान्याचा भाव स्थिरक साठा करण्यासाठी शासनातर्फे अन्नधान्य खरेदी साठवणूक ही कामे करणारी संस्था म्हणजे कोणती संस्था? तर ती आहे भारतीय अन्नधान्य महामंडळ. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारतीय अन्नधान्य महामंडळ. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. पहा, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. ओके, आता या प्रश्नांपैकी मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. पहा, आत्ताच आपण पाहिलेला प्रश्न आहे, भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. ओके, आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हे उत्तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर, आणि ते उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पहा, महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम 1983 या वर्षी सुरू करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1983. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पिकास आळे पद्धतीने पाणी दिले जाते? पहा, कोणत्या पिकास आळे पद्धतीने पाणी दिले जाते? सूर्यफूल, मका, नारळ. तर यापैकी जे नारळ आहे ते फळ पीक आहे आणि याच पिकाला आळी पद्धतीने पाणी दिले जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नारळ. पुढे पाहूया, कापा व बरका या फळझाडाच्या जाती होत. कोणत्या? कापा व बरका कशाच्या जाती आहेत? पहा, कापा व बरका या फणसाच्या जाती आहेत मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फणस. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या फळांच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते. कशाच्या फळांच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते? तर कोकम या फळाच्या. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोकम. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वृक्ष इमारती फर्निचरसाठी उपयुक्त लाकूड पुरवतो? कोणते वृक्ष इमारती फर्निचरसाठी उपयुक्त लाकूड पुरवितात? तर ते सागाचे वृक्ष. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 साग. समोरचा प्रश्न, अवर्षणग्रस्त भागात तद्वतच हलक्या व उथळ जमिनीत डॅश डॅश वृक्षांची लागवड करता येते. पहा, अवर्षणग्रस्त भागात तद्वतच हलक्या व उथळ जमिनीत बाभूळ या वृक्षांची लागवड करता येते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाभूळ. समोरचा प्रश्न, भारतात मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या किनाऱ्याची लांबी सर्वसाधारणपणे किती आहे? पहा, भारतात मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या किनाऱ्याची लांबी किती आहे? तर ती आहे 7,000. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7,000 किलोमीटर. ओके, समोरचा प्रश्न, गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये डॅश डॅश अधिक आहे. पहा, गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये कॅरोटीन आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कॅरोटीन. समोरचा प्रश्न, मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नाव दिले जाते? पहा, मत्स्य उत्पादन क्रांतीस नील क्रांती हे नाव दिले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नील क्रांती. समोरचा प्रश्न, हाडांच्या खतात डॅश डॅश या अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते. पहा मित्रांनो, हाडांच्या खतात स्फुरद या अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्फुरद. समोरचा प्रश्न, वातावरणातील ओझोन लेयरमुळे किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो. कोणत्या? वातावरणातील अल्ट्राव्हायलेट या ओझोन लेयरमुळे अल्ट्राव्हायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यास अटकाव होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अल्ट्राव्हायलेट रेज. पुढे पाहूया, हरित क्रांतीत पुढीलपैकी कोणत्या त्रयीचे महत्त्व अधिक आहे? पहा, हरित क्रांतीत संकरित बियाणे, रासायनिक खते आणि जलसिंचन या त्रयीचे महत्त्व अधिक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संकरित बियाणे, रासायनिक खते, जलसिंचन. समोरचा प्रश्न, अनेक पिकांचा विध्वंस करणाऱ्या मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डॅश डॅश या परोपजीवी कीटकांचा वापर केला जातो. पहा, अनेक पिकांचा विध्वंस करणाऱ्या मावा तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी क्रायसोपरला कार्नी या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रायसोपरला कार्नी. ओके, पुढे पाहूया, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत डॅश डॅश प्रमाण अधिक असते. पहा, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उपलब्ध अन्नद्रव्ये. ओके, समोरचा प्रश्न, ठिबक सिंचन पद्धतीचा प्रथमतः वापर करण्याचे श्रेय पुढीलपैकी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञात दिले जाते? पहा, ठिबक सिंचन पद्धतीचा प्रथमतः वापर करण्याचे श्रेय हे इस्रायलच्या शास्त्रज्ञांना दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इस्रायल. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी गायीची कोणती जात जास्त दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे? पहा, जी गायीची गीर जात आहे ना मित्रांनो, ती जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गीर. समोरचा प्रश्न, राणीखेत, गंबोरो आणि मॅरेक्स हे विषाणूपासून होणारे रोग पुढीलपैकी कोणत्या प्राण्याशी व पक्ष्यांशी संबंधित आहेत? पहा मित्रांनो, राणीखेत, गंबोरो आणि मॅरेक्स हे विषाणूपासून होणारे रोग कोंबडीशी संबंधित आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोंबड्या. समोरचा प्रश्न, मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची डॅश डॅश होत. पहा मित्रांनो, मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची सोटमुळे आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सोटमुळे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोठे आहे? पहा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय अकोला येथे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अकोला. समोरचा प्रश्न, मायकोलॉजी म्हणजे डॅश डॅशचा अभ्यास होय. पहा, मायकोलॉजी म्हणजे बुरशी कवकांचा अभ्यास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुरशी कवक. समोरचा प्रश्न,
अतिसूक्ष्म विषाणूपासून होणाऱ्या डॅश डॅश या रोगामुळे कोंबड्यांची मान वाकडी होती, त्यामुळे या रोगास मानमोडी असेही म्हणतात. पहा, अतिसूक्ष्म विषाणूपासून होणाऱ्या राणीखेत या रोगामुळे कोंबड्यांची मान वाकडी होते आणि म्हणून त्यामुळे या रोगास मानमोडी असेही म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 राणीखेत. समोरचा प्रश्न, मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. पहा, मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शविणाऱ्या परिमाणास सामूहिक अशी संज्ञा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामू. समोरचा प्रश्न, क्षारयुक्त चोपण जमिनी कशामुळे बनतात? पहा, क्षारयुक्त चोपण जमिनी दीर्घकाळ सिंचन, क्षारयुक्त पाण्याचा वापर आणि सोडियम क्षाराचा अधिक संचय या तिन्हीमुळे बनतात. ओके, म्हणजे वरील सर्वमुळे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, हरभरा पिकाच्या बियाण्यास कोणते जीवाणू संवर्धन चोळतात? पहा मित्रांनो, हरभरा पिकाच्या बियाण्यास यापैकी कोणतेही जीवाणू संवर्धन चोळत नाहीत. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पहा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न पाहिले. आता या प्रश्नांपैकीच एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. पहा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोठे आहे? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला लगेच कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर सांगा. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? पहा मित्रांनो, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे आपल्या सोलापूरमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सोलापूर. समोरचा प्रश्न, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरुवात केलेल्या अमूल या सहकारी चळवळीवर काढलेला चित्रपट कोणता? पहा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेल्या अमूल या सहकारी चळवळीवर काढलेल्या चित्रपटाचं नाव आहे मित्रांनो मंथन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मंथन. समोरचा प्रश्न, डॉक्टर सलीम अली हे कुठल्या विषयाचे शास्त्रज्ञ होते? पहा, डॉक्टर सलीम अली हे पक्षी विषयाचे शास्त्रज्ञ होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पक्षी. समोरचा प्रश्न, घाटे अळीस प्राणघातक ठरणाऱ्या हेलिकोवर्पा न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस या विषाणूपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने डॅश डॅश हे जैविक कीटकनाशक तयार केले आहे. पहा, ते कीटकनाशक कोणते? ते आहे हेलिओकिल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेलिओकिल. ओके, पुढे पाहूया. श्रद्धा MH179 MH169 हे संकरित वाण कोणत्या पिकाचे आहेत? पहा, श्रद्धा MH179 आणि MH169 हे संकरित वाण आहे बाजरीचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाजरी. समोरचा प्रश्न, हळदीतील पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? पहा, हळदीतील जो पिवळा रंग आहे मित्रांनो तो कुरकुमीनमुळे येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कुरकुमीन. समोरचा प्रश्न, लायकोमीटर हे उपकरण डॅश डॅश साठी वापरले जाते? पहा मित्रांनो, लायकोमीटर हे जे उपकरण आहे ते सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचे तापमान मोजण्याचे साधन म्हणून वापरले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचे तापमान मोजण्याचे साधन म्हणून. ओके, पुढे पाहूया. दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? पहा, दुधातील स्निग्धांश जो स्निग्धांश आहे तो काढून घेण्यासाठी सेंट्रीफ्युगल मशीनचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सेंट्रीफ्युगल मशीन. समोरचा प्रश्न, जगात सर्वात जास्त दूध देणारी दुधाची राणी शेळीची जात पुढीलपैकी कोणती? पहा मित्रांनो, हा बऱ्याच वेळा आपण प्रश्न घेतलेला आहे, बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे. ओके, जगात सर्वात जास्त दूध देणारी दुधाची राणी म्हणून ओळखली जाणारी शेळी कोणती? या प्रश्नाचे उत्तर चला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर चला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पाहूया. फैजाबाद उत्तर प्रदेश येथे डॅश डॅश या कोरडवाहू फळाचे संशोधन केंद्र आहे. पहा मित्रांनो, फैजाबाद उत्तर प्रदेश येथे आवळा या कोरडवाहू फळझाडाचे संशोधन केंद्र आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आवळा. समोरचा प्रश्न,
मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्षे सुकविण्यासाठी डॅश डॅश या संयंत्राचा वापर केला जातो. पहा, मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्षे सुकवण्यासाठी ना मित्रांनो डिहायड्रेटर या संयंत्राचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डिहायड्रेटर. ओके, पुढे पाहूया. केळी हे पीक प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या हवामानात येणारे पीक आहे? कोणत्या हवामानात रे पीक आहे रे? हे टेम्परेट समशीतोष्ण हवामानातले पीक आहे केळी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 समशीतोष्ण टेम्परेट. पुढे पाहूया. स्टायलो द्विदल गवताच्या हॅमाटा, ह्युमिलिस व स्कॅर्बा या जाती आहेत. त्यापैकी डॅश डॅश ही जात महाराष्ट्रात प्रचलित आहे. कोणती? तर ती हॅमाटा महाराष्ट्रात प्रचलित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हॅमाटा. पुढे पाहूया. वनश्री हा किताब खालीलपैकी कोणाकडून दिला जातो? पहा, वनश्री हा किताब खालीलपैकी कोणाकडून दिला जातो? तो वन अनुसंधान संस्थेकडून दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वन अनुसंधान संस्था. पुढे पाहूया. मेलिना अर्बारिया या शास्त्रीय नावाच्या वृक्षास आपण डॅश डॅश या नावाने ओळखतो. पहा मित्रांनो, मेलिना अर्बोरिया या शास्त्रीय नावाच्या वृक्षास आपण शिवन या नावाने ओळखतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शिवन. समोरचा प्रश्न. कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळ्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कोठे केला जातो? पहा, कोळंबी पकडण्यासाठीचं जे डोल जाळ आहे ते कोकणामध्ये वापरले जातो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कोकण. पुढे पाहूया. दी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल अँड इंजिनिअरिंग ट्रेनिंग या मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पहा, दी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल अँड इंजिनिअरिंग ट्रेनिंग याचं मुख्यालय कोची येथे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोची. समोरचा प्रश्न. गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाच्या दृष्टीने कोळंबीची जम्बो कोळंबी ही जात उपयुक्त ठरते. जम्बो कोळंबी खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखली जाते? पहा, जम्बो कोळंबी जी आहे मित्रांनो ती मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी या नावाने ओळखले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी. पुढे पाहूया. मोलस्कन प्रकारातील मायटिलिडी कुटुंबातील ग्रीन मसल या शिंपल्यास आपण डॅश डॅश या नावाने ओळखतो. पहा, मोलस्कन प्रकारातील जे मायटिलिडी कुटुंबातील जी ग्रीन मसल ही शिंपले त्याला आपण काकई या नावाने ओळखतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 काकई. समोरचा प्रश्न. दुभत्या जनावरांसाठी द्यावयाच्या 2 खाद्यांचे उदाहरणार्थ ओली वैरण व खुराक या कोणत्या प्रकारे संयुक्तीकरण करावे हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे आधारे ठरविता येते? पहा, जे आपण दुभत्या जनावरांना ओली वैरण व खुराक देतो यांचं संयुक्तीकरण कोणत्या तत्वाच्या आधारे ठरविता येते? तर पर्यायनाचे तत्व. ओके, योग्य उत्तर पर्यायनाचे तत्व. पुढे पाहूया. एखाद्या शेतकऱ्याला स्थानिक ज्वारी घ्यावी किंवा संकरित ज्वारी घ्यावी याबाबत निर्णय घ्यावयाचा असल्यास त्याने पुढीलपैकी कोणती पद्धत वापरावी? पहा, एखाद्या शेतकऱ्याला जर स्थानिक ज्वारी घ्यायची किंवा संकरित ज्वारी घ्यायची याबाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याने आंशिक अर्थसंकल्पन वापरावी ही पद्धत वापरावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आंशिक अर्थसंकल्पन. समोरचा प्रश्न. ज्या जमीन धारण क्षेत्रात शेतकरी व त्याच्या कुटुंबास वर्षभर काम मिळू शकेल व त्यातून त्याला वाजवी राहणीमान साध्य करता येईल अशा क्षेत्रास पुढीलपैकी कोणते नामाभिधान दिले जाते? तर अशा क्षेत्रास किफायतशीर भूधारण क्षेत्र असे म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 किफायतशीर भूधारण क्षेत्र. समोरचा प्रश्न. पीक विमा योजना महाराष्ट्रात 1981-82 या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. पीक विमा ही संकल्पना मूळची कोणाची आहे रे? तर पहा, जी पीक विमा ही मूळ संकल्पना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समोरचा प्रश्न. अनुवंशिकतेचे नियम पुढीलपैकी कोण शोधून काढले? पहा, अनुवंशिकतेचे नियम मेंडल यांनी शोधून काढले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मेंडल.
पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो? पहा, कोणत्या द्रव्यामुळे? तर ॲलिल प्रॉपिल डायसल्फाइड यामुळे कांद्यात तिखटपणा येतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अलिल प्रॉपिल डायसल्फाइड. ओके. पुढेचा समोरचा प्रश्न, गाजर गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी डॅश डॅश हा जैव घटक उपयुक्त ठरला आहे. पहा मित्रांनो, गाजर गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी मेक्सिकन भुंगा हा जैव घटक उपयुक्त ठरलेला आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेक्सिकन भुंगा. समोरचा प्रश्न, जनावरांच्या वासरात आढळणारे व ज्यामुळे दूध साखळले जाते अशा विकारास पुढीलपैकी कोणते नाव आहे? पहा, या विकाराचं आहे रेनिन नाव. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रेनिन. समोरचा प्रश्न, होल्स्टन फ्रिजियन या जातीची गाय मूळची हॉलंडची तर आयरशायर जातीची गाय मूळची कोणत्या गावची? तर ती आहे स्कॉटलंडची. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्कॉटलंड. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अखाद्य पेंडीत नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण सर्वात कमी असून तिचे जमिनीत अपघटन फार मंद गतीने होते? कशाचे? तर महुआ पेंडचं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महुआ पेंड. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायात गायींचा त्यांच्या वितातील सरासरी दूध उत्पादनानुसार सुयोग्य चढता क्रम दिला आहे? पहा, तो क्रम आहे देवणी, लाल सिंधी, जर्सी, होल्स्टन फ्रिजियन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 देवणी, लाल सिंधी, जर्सी, होल्स्टन फ्रिजियन. समोरचा प्रश्न, ॲगमार्क ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांशी संबंधित आहे? पहा, ॲगमार्क ही संज्ञा कृषी विपणनाशी संबंधित आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कृषी विपणन. समोरचा प्रश्न, मृदेची जमिनीची उत्पादकता म्हणजे डॅश डॅश. पहा, मृदेची उत्पादकता म्हणजे दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता. समोरचा प्रश्न, बऱ्याच फळांना व काही फुलांना जो रंग येतो तो पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? पहा, फुलांना व फळांना जो रंग येतो तो अँथोसायनिनमुळे येतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अँथोसायनिन. समोरचा प्रश्न, शेत पातळीवर बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन मोजण्याचे खात्रीशीर साधन पुढीलपैकी कोणते? पहा, शेत पातळीवर बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन मोजण्याचे खात्रीशीर साधन म्हणून लायसीमीटरचा यूज केला जातो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लायसीमीटर. समोरचा प्रश्न, उडीद या पिकाचे मूळ उत्पत्ती स्थान पुढीलपैकी कोणते? पहा, उडीद या पिकाचे मूळ उत्पत्ती स्थान आहे भारत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भारत. समोरचा प्रश्न, वृक्षांची शास्त्रीय नावे, स्थानिक नावे यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखायची. पहा, ती चुकीची जोड आहे सॅपिंडस ग्रँडिफ्लोरा. ओके. आणि बेहेडा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सॅपिंडस ग्रँडिफ्लोरा बेहेडा. पुढे पाहूया, डॅश डॅश ही करडईची जात आहे. पहा, करडईची जात आहे भीमा. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भीमा. समोरचा प्रश्न, कोकणात शेती करण्यासाठी डॅश डॅश या जातीचे बैल वापरतात? पहा मित्रांनो, कोकणात शेती करण्यासाठी डांगी जातीचे बैल वापरतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डांगी. समोरचा प्रश्न, छाट कलमांद्वारे अभिवृद्धी करताना छाट्यांना चांगला मुळवा फुटण्यासाठी डॅश डॅश संप्रेरक वापरतात? पहा, छाट कलमांद्वारे अभिवृद्धी करताना छाट्यांना चांगला मुळवा फुटण्यासाठी IBA संप्रेरक वापरतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 IBA. समोरचा प्रश्न, गुलाबाची डॅश डॅश जात साठवण क्षमतेबाबत प्रसिद्ध आहे. पहा, गुलाबाची जी ग्लॅडिएटर जात आहे मित्रांनो ती साठवण क्षमतेबाबत प्रसिद्ध आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्लॅडिएटर. समोरचा प्रश्न, वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते दुय्यम अन्नद्रव्य जमिनीमधून उपलब्ध होतात? पहा, वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीमधून उपलब्ध होणारे दुय्यम अन्नद्रव्य आहे गंधक. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गंधक. समोरचा प्रश्न, द्विदल वनस्पतीत जैविक वनस्पती पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्यास डॅश डॅश या द्रव्यामुळे चालना मिळते. पहा, द्विदल वनस्पतीत
जैविक पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्यासाठी मॉलिब्डेनम या द्रव्यामुळे चालना मिळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मॉलिब्डेनम. समोरचा प्रश्न, पायरीला या किडीच्या नियंत्रणासाठी इपिरिकॅनिया मेलॅनोलुका या परोपजीवी कीटकांची अंडी किंवा कोश सोडतात. पायरीला या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने या पिकावर होतो. कोणत्या पिकावर होतो? तर तो होतो ऊसावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऊस. समोरचा प्रश्न, पाश्चरीकरण म्हणजे या प्रक्रियेमध्ये दुधाचा प्रत्येक भाग कमीत कमी डॅश डॅश कालावधीसाठी मान्यताप्राप्त यंत्रामध्ये तापविला जातो. पहा, पाश्चरीकरण म्हणजे या प्रक्रियेत दुधाचा प्रत्येक भाग कमीत कमी 63 सेंटीग्रेड तापमानास 30 मिनिटे किंवा 72 सेंटीग्रेड तापमानास 15 सेकंद इतक्या कालावधीसाठी यंत्रामध्ये तापविला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कमीत कमी 63 सेंटीग्रेड तापमानास 30 मिनिटे किंवा 72 सेंटीग्रेड तापमानास 15 सेकंद. ओके, पुढे पाहूया. राष्ट्रीय दूध संशोधन केंद्र कर्नाल येथे करण फ्रीज ही गाय डॅश डॅश या जातीपासून तयार करण्यात आली आहे. तर ती थारपारकर आणि होस्टन फ्रिजन या जातींपासून तयार करण्यात आली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थारपारकर होल्स्टन फ्रिजियन. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे गायीमध्ये अकाली गर्भपात होऊ शकतो? पहा, कोणत्या जीवाणूमुळे गायीमध्ये अकाली गर्भपात होऊ शकतो? तर ब्रुसेलोसिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ब्रुसेलोसिस. समोरचा प्रश्न, पपईची लागवड प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? पहा, पपईची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जाते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बियांपासून. समोरचा प्रश्न, सुगंध असणाऱ्या नत्रयुक्त संयुगाला पुढीलपैकी कोणते नाव दिले जाते? पहा, सुगंध असणाऱ्या नत्रयुक्त संयुगाला अल्कलाइड्स हे नाव दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अल्कलाइड्स. समोरचा प्रश्न, युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढीलपैकी कोणत्या अखाद्य पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते? पहा, युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून यावर निंबोळी पेंड हे अखाद्य पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निंबोळी पेंड. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण महत्त्वाचे ॲग्री रिलेटेड क्वेश्चन्स पाहिले. आता याच क्वेश्चन्सपैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा प्रश्न आत्ता आपण पाहिलेला आहे, त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ओके, पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, बऱ्याच फळांना व काही फुलांना जो रंग येतो तो पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. डॅश डॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते व झाडांना डायबॅक या नावाचा रोग होतो. कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे? तर ते तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तांबे. समोरचा प्रश्न, बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणता जीवाणू अथवा जैविक घटक उपयुक्त आहे? पहा मित्रांनो, बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोपिडोसोमा कोइएहलरिब हा जीवाणू उपयुक्त आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोपिडोसोमा कोइएहलरिब. ओके, पुढे पाहूया. रब्बी ज्वारीचे डॅश डॅश हे सुधारित वाण खोडमाशी व खोडकिडी या रोगांस प्रतिकारक ठरतात. पहा, रब्बी ज्वारीचे जे सिलेक्शन 3 व HPV 839 हे सुधारित वाण आहेत ते खोडमाशी व खोडकिडी या रोगांस प्रतिकारक ठरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सिलेक्शन 3 व HPV 839. समोरचा प्रश्न, एन्सेरा तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे? पहा, एन्सेरा तंत्रज्ञान भात पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भात. समोरचा प्रश्न, रीडर पेस्ट, फूट अँड माउथ डिसीज व रेबीज हे जनावरांचे रोग पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवांच्या मुळे होतात? पहा, रीडर पेस्ट, फूट अँड माउथ डिसीज व रेबीज हे जनावरांचे रोग व्हायरसमुळे होणारे रोग आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्हायरस. समोरचा प्रश्न,
दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? पहा, दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीन या साधनाचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सेंट्रिफ्युगल मशीन. समोरचा प्रश्न, उन्हाळ्यात फळे येऊन बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे कागदी लिंबाचा डॅश डॅश फायदेशीर ठरतो. पहा, उन्हाळ्यात फळे येऊन बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे कागदी लिंबाचा हस्तबहार फायदेशीर ठरतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हस्तबहार. समोरचा प्रश्न, निलगिरीच्या वृक्षास खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? पहा, निलगिरीच्या वृक्षास युकॅलिप्टस टेरिटोकार्निस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 युकॅलिप्टस टेरिटोकार्निस. समोरचा प्रश्न, ज्या वनशेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिके, चारा पिके व वनवृक्ष यांची एकत्रित लागवड करण्यात येते त्या शेती पद्धतीस खालीलपैकी कोणत्या संज्ञा लागू पडते? पहा, कोणती संज्ञा लागू पडते? ज्या वनशेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिके व चारा पिके व वनवृक्ष यांची एकत्रित लागवड करण्यात येते त्याला कृषी वनकुरण पद्धती ॲग्री सिल्व्हिपाच्चर असं बोलतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कृषी वनकुरण पद्धती ॲग्री सिल्व्हिपाच्चर. ओके, समोरचा प्रश्न, विक्री करणारा दलाल व खरेदी करणारा व्यापारी मालाचे भाव ठरविण्यासाठी अनियंत्रित बाजारपेठेत एकमेकांचे हातात घेऊन त्यावर रुमाल ठेवून बोटाने खुणा करून भाव ठरवितात. या पद्धतीला खालीलपैकी कोणते नाव आहे? तर या पद्धतीला हप्ता पद्धत हे नाव आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हप्ता पद्धत. समोरचा प्रश्न, ज्वारी पिकात दिसून येणारी पोगा मरणे डेड हर्ट विकृती खालीलपैकी कोणत्या कीटकामुळे होते? पहा, ज्वारी पिकात जी दिसून येते पोगा मरण ही विकृती ती खोडकिड्यामुळे उद्भवते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 खोडकिडा. समोरचा प्रश्न, उताराला आडवे व सर्वसाधारणपणे समपातळी रेषेवर मातीचे बांध ताली घातले जातात त्यांना पुढीलपैकी कोणते नाव दिले जाते? त्याला समतल बांध कॉन्टूर बंड्स असं नाव दिलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समतल बांध कॉन्टूर बंड्स. समोरचा प्रश्न, दाब कलम, गुटी कलम व पिशवी कलम या तिन्ही पद्धती खालीलपैकी कोणत्या एका फळाच्या अभिवृद्धीशी निगडित आहेत? पहा, दाब कलम, गुटी कलम व पिशवी कलम या तिन्ही पद्धती पेरूशी संबंधित आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पेरू. समोरचा प्रश्न, संत्री मोसंबी या फळझाडांच्या लागवडीचे अंतर पुढीलपैकी कोणते? पहा, संत्री मोसंबी या फळझाडांच्या लागवडीचे अंतर आहे 6x6. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6x6. समोरचा प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंबाच्या गणेश व गुलेशा या वाणांच्या संकराच्या दुसऱ्या पिढीतून निवड पद्धतीने निर्माण केलेली जात पुढीलपैकी कोणती? तर ती जात आहे मृदुला. गणेश व गुलेशा या वाणांच्या संकरातून निर्माण केलेली जात. ओके, मृदुला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मृदुला. समोरचा प्रश्न, खुंटांच्या खाचेत रूटस्टॉक चांगल्या झाडाची फांदी खोचून बसविणे या प्रक्रियेस पुढीलपैकी कोणते नाव दिले जाते? तर पहा, खुंटाच्या खाचेत चांगल्या झाडाची फांदी खोचून बसविणे या प्रक्रियेस कलम करणे नाव दिले म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कलम करणे. समोरचा प्रश्न, वैशाली हा झुपक्यांनी फळे येणारा वांग्याचा वाण कोणत्या 2 वाणांच्या संकरातून तयार झालेला आहे? पहा, वैशाली हा वांग मांजरी गोटा व अर्का कुसुमाकर या 2 वाणांच्या संकरातून तयार झालेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मांजरी गोटा अर्का कुसुमाकर. समोरचा प्रश्न, मोसंबीवरील डिंक्या हा रोग कशामुळे होतो? पहा, मोसंबीवरील डिंक्या हा रोग बुरशीमुळे होणारा रोग आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुरशी. समोरचा प्रश्न, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ICAR ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR ची स्थापना 1929 मध्ये झालेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1929. समोरचा प्रश्न,
पुढीलपैकी कोणत्या गटातील सर्व मासे सागरी मत्स्य आहेत? पहा, सागरी मत्स्य असणारा गट आपल्याला ओळखायचा आहे, तर तो आहे पापलेट, रावस, सुरमई, हलवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पापलेट, रावस, सुरमई, हलवा. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुधाच्या दराविषयी सुचविलेली टू ॲक्सिस पद्धत डॅश डॅश यावर आधारित आहे. पहा, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुधाच्या दराविषयी सुचविलेली टू ॲक्सिस पद्धत ही फॅट्स आणि SNF फॅट्स यावर आधारित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, फॅट्स आणि SNF फॅट्स. समोरचा प्रश्न, गंगा सफेद 2, गंगा 5 व डेक्कन या डॅश डॅश पिकाच्या संकरित जाती आहेत. पहा, गंगा सफेद 2, गंगा 5 व डेक्कन या मक्याच्या जाती आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मका. समोरचा प्रश्न, नैसर्गिक शेतीची संकल्पना फुकुओका या जपानी कृषी शास्त्रज्ञाने मांडली व डॅश डॅश या पिकाच्या बाबतीत यशस्वीरित्या अंमलात आणली. पहा, नैसर्गिक शेतीची संकल्पना फुकुओका या जपानी शास्त्रज्ञाने मांडलेली आहे आणि ही भाताच्या पिकाच्या बाबतीत यशस्वीरित्या अंमलात आणली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, भात. समोरचा प्रश्न, बियाण्याच्या द्राक्षांना जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणात बुडवितात कारण जिब्रेलिक ॲसिडमुळे द्राक्ष मण्यांची वाढ चांगली होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जिब्रेलिक ॲसिडमुळे द्राक्ष मण्यांची वाढ चांगली होते. समोरचा प्रश्न, पिकलेल्या पेरू फळांवर प्रक्रिया करून तयार केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पुढीलपैकी कोणते? पहा, पिकलेल्या पेरू फळांवर प्रक्रिया करून तयार केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन आहे जेली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जेली. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत आणि याच प्रश्नांपैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पहा, तुमच्यासाठी प्रश्न आहे, निलगिरीच्या वृक्षास खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आत्ताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे, याचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेले देखील आहे. आता या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. सन 1997 मध्ये अमेरिकेतील मॉन्सेंटो या बियाणे कंपनीने शोधून काढलेल्या टर्मिनेटर जीनची संकल्पना पुढीलपैकी कोणती होती? पहा, या ज्या टर्मिनेटर जीनची संकल्पना होती की या जनुकामुळे त्या बियाणांची उगवण शक्ती फक्त एका पिढीपुरतीच मर्यादित राहत होती. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, या जनुकामुळे त्या बियाणांची उगवण शक्ती फक्त एका पिढीपुरतीच मर्यादित राहते. ओके, समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो? पहा, कांद्यात तिखटपणा अलील प्रोपाइल डायसल्फाइडमुळे येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अलील प्रोपिल डायसल्फाइड. ओके, समोरचा प्रश्न, तारा सनहेम्प हे पीक प्रामुख्याने कोणत्या उपयोगासाठी घेतले जाते? पहा, सनहेम्प हे पीक हिरवळीच्या खतासाठी घेतले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, हिरवळीचे खत. समोरचा प्रश्न, दुधाचे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या परदेशी जातीच्या डॅश डॅश शेळीला मिल्क क्वीन म्हणून ओळखले जाते? पहा, हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे मित्रांनो. ओके, मिल्क क्वीन म्हणून कोणत्या शेळीला ओळखलं जातं? अंगोरा, सानेन, अल्पाईन, मेरिनो. तर आपण बऱ्याच वेळेला घेतलं आहे आणि आपण पाहिलेलं आहे की सानेन या शेळीला मिल्क क्वीन म्हणून ओळखलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, सानेन ही शेळी. ओके, समोरचा प्रश्न, रीडर पेस्ट, फूट अँड माउथ डिसीज व रेबीज हे जनावरांचे रोग पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतात? पहा, रीडर पेस्ट, फूट अँड माउथ डिसीज व रेबीज हे जनावरांचे रोग व्हायरसमुळे होणारे रोग आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, व्हायरस. समोरचा प्रश्न, जगप्रसिद्ध तलमशाली ब्लँकेट्स बनविण्यासाठी वापरली जाणारी पश्मिना लोकर ज्यापासून मिळते ती कोणत्या प्राण्याची जात आहे? पहा, पश्मिना लोकर ही शेळीपासून मिळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शेळी. समोरचा प्रश्न, राणीखेत गंबोरा मॅरेक्स हे रोग कोणत्या प्राण्याशी व पक्ष्याशी संबंधित आहेत? पहा, राणीखेत आपल्या सर्वांना माहिती आहे हा कोंबडीशी संबंधित रोग आहे. ओके, गंबोरा मॅरेक्स हे देखील. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कोंबडी. समोरचा प्रश्न,
सागाची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? पहा, सागाची लागवड स्टंप पद्धतीने केली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्टंप पद्धत. समोरचा प्रश्न, सुबाबळीच्या पानांचा चारा म्हणून अतिरिक्त वापर टाळणे हितावह आहे, कारण या पानांमध्ये असलेल्या डॅश डॅश जनावरांवर अनिष्ट परिणाम होतो. तर मायमोसिनमुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मायमोसिन. समोरचा प्रश्न, शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते? पहा, शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण अल्पमुदत कर्जामध्ये केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अल्पमुदत कर्ज. समोरचा प्रश्न, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना खालील कोणाची आहे? पहा, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना आहे वसंतराव नाईक यांची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्वर्गीय वसंतराव नाईक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते? पहा, गव्हाचे पीक रस्ट तांबेरा या रोगास विशेषत्वाने बळी पडतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रस्ट तांबेरा. समोरचा प्रश्न, पहा, काली पत्ती, क्रिकेट बॉल व छत्री या कोणत्या फळाच्या जाती आहेत? पहा मित्रांनो, काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल या ज्या जाती आहेत त्या चिकूच्या एकदम महत्त्वाच्या जाती आहेत. ओके, प्रसिद्ध जाती आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चिकू. समोरचा प्रश्न, आंब्याच्या झाडांच्या फांद्यांवर वाढणारी डॅश डॅश ही अहरित वनस्पती परजीवी आहे. पहा, आंब्याच्या झाडांच्या फांद्यावर वाढणारी अमरवेल ही अहरित वनस्पती परजीवी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अमरवेल. समोरचा प्रश्न, झाडामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता? पहा, झाडामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक आहे पोटॅशियम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पोटॅशियम. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल असते? पहा, यामध्ये जो आवळा आहे ना, आवळा, त्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आवळा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी आंब्याची कोणती जात नाही? पहा, आंब्याची जात कोणती नाही ते सांगायचे. हरिसाल, कावजी पटेल, अमीनरूस, मलगोभा. तर यापैकी जी हरिसाल आहे ना ती आंब्याची जात नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हरिसाल. समोरचा प्रश्न, फळझाडांच्या लागवडीची सोपी आणि अधिक प्रमाणात वापरली जाणारी पद्धती कोणती? पहा, फळझाडांच्या लागवडीची सोपी आणि अधिक प्रमाणात वापरली जाणारी पद्धती आहे चौरस पद्धती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चौरस पद्धती. समोरचा प्रश्न, जिऱ्यामध्ये कोणते पाचक द्रव्य असते? जिऱ्यामध्ये थायमॉल हे पाचक द्रव्य असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 थायमॉल. समोरचा प्रश्न, देशातील अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश या पिकाखाली येते. पहा, देशातील अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र तांदूळ या पिकाखाली येते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तांदूळ. समोरचा प्रश्न, कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार करण्यात आलेले खत हे डॅश डॅश या वर्गात मोडते. पहा, कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार करण्यात आलेले खत हे सेंद्रिय खत या वर्गात मोडते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सेंद्रिय खत. समोरचा प्रश्न, शेणखताचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे शेणखतामुळे डॅश डॅश. पहा, शेणखताचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे शेणखतामुळे पिकाला समतोल पोषण द्रव्ये मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिकाला समतोल पोषण द्रव्ये मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. समोरचा प्रश्न, निकोटीन हे कीटकनाशक पैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते? पहा, निकोटीन हे तंबाखूपासून मिळवले जाते. आपल्या सर्वांना माहिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तंबाखू. समोरचा प्रश्न, मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकाचा वापर केला जातो. कोणत्या कीटकाचा वापर केला जातो मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डॅश डॅश या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो? तर तो क्रायसोपरला कार्नी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रायसोपरला कार्नी. समोरचा प्रश्न,
खालीलपैकी कोणते कीटकनाशक वनस्पतीजन्य आहे? पहा, कोणते कीटकनाशक वनस्पतीजन्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ते आहे निकोटीन. आपण पाहिलेलं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निकोटीन. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे ॲग्री रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स पाहिले, महत्त्वाचे कृषी घटकावरील महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहिले. आता याच प्रश्नांपैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पहा, आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे आपण, झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता? पहा, तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पहा, या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेवर फोकस करून ग्रामसेवक परीक्षेमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक कृषी तांत्रिक घटक या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.